नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीतील इतिहासामधील प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मनोरंजनाची माध्यमे या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमांचा अभ्यास केला, म्हणजे कथपुतळ्यांचा प्रयोग आहे, त्यानंतर दशावतारी नाटके, ललित कीर्तन, भजन, त्यानंतर भारूड, पोवाडा, तमाशा यासारख्या घटकांचा माध्यमांचा आपण अभ्यास केला। आज आपल्याला मराठी रंगभूमीविषयी माहिती घ्यायची आहे। मराठी रंगभूमी म्हणजे जेव्हा कोणतीही कला एखादी व्यक्ती किंवा समूह ज्या ठिकाणी सादर करतो त्या ठिकाणाला किंवा स्थानाला रंगभूमी असं म्हटलं जातं। मग सुरुवातीला कलेमध्ये फक्त प्रेक्षक आणि कलाकार यांचा समावेश होता, पण रंगभूमीमध्ये मात्र नाटक लिहिणारे म्हणजे नाट्यसंहिता, त्यानंतर नाटक सादर करणारे म्हणजे कलाकार, वेशभूषा, रंगभूषा, नाटक बसवणारे म्हणजे नाट्य दिग्दर्शक, त्यानंतर प्रकाश योजना, प्रेक्षक, समीक्षक, नेपथ्य या सगळ्या घटकांचा समावेश रंगभूमीमध्ये केला जातो। सुरुवातीची जी नाटके होती ती नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून कला सादर केली जात होती। नंतर मात्र नाटकांमध्ये संवाद आणि अभिनयांचा वापर केला जाऊ लागला, तर काही नाटकांमध्ये फक्त अभिनय केला जात असे, त्याला मूकनाट्य असं म्हटलं जातं। मग नाटक ही जी कला आहे जी जसजशी विकसित होत गेली तसतसे तंजावरच्या भोसले राजघराण्यातील काही राजांनी सुद्धा नाटके लिहायला सुरुवात केली। त्यांनी सुरुवातीला मराठी आणि दाक्षिणात्य या भाषेमध्ये नाटक लिहिलं, त्याचप्रमाणे काही संस्कृत नाटकांचे सुद्धा त्यांनी भाषांतर करायला सुरुवात केली। नंतर मात्र 19वे हे जे शतक आहे ते मराठी रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाचं शतक म्हणून ओळखलं जाऊ लागलं, कारण या शतकामध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं आणि त्यांच्या कालावधीमध्ये 19व्या शतकामध्ये रंगभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास घडून आला। वेगवेगळ्या प्रकारची नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली, म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक अशी नाटकं रंगभूमीवर सादर होऊ लागली। नंतर मात्र जसजसा कलेमध्ये म्हणजे विकास होत गेला किंवा प्रगती होत गेली तसतसे काही विनोदी नाटके सुद्धा रंगभूमीमध्ये येऊ लागली आणि ही सर्व नाटके किंवा कला सादर करण्यामागचा हेतू विनोदी पद्धतीने समाज प्रबोधन करणे यावर आधारित आपली कला सादर करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला। थोडक्यात 19व्या शतकामध्ये रंगभूमीचा विकास घडायला किंवा प्रगती व्हायला सुरुवात झाली, म्हणून विष्णुदास भावे यांना रंगभूमीचे जनक असं म्हटलं जातं। थँक्यू।